म्हणून तरुण वयामध्ये बुद्धी अत्यंत चांगली असते, वय वाढतं तशी कमी होत जाते आणि रिटायर झाल्यानंतर तर एकदम कमी होऊन जाते. माझं वाईट वाटून घेऊ नका, कारण काम करत असतो तिथपर्यंत त्या बुद्धीला काम असतं आणि काम करायचं थांबल्यानंतर ती बुद्धीसुद्धा मंद होते. आणि घरातले सुद्धा तसंच करून ठेवतात, आता तुम्हाला होत नाही बसून ठेवा, म्हणजे त्यालाही एक मानसिकता निर्माण होते की आता आपण बसलं पाहिजे. आलं का लक्षात? हां, आता मी कुणाचं ऐकत नाही म्हणून बरं आहे. माझ्या घरातले कितीही जरी मला ओरडले की इतके कार्यक्रम घेऊ नका, तरी मी घेतल्याशिवाय राहतच नाही. कारण माझ्या जीवनाचं गणित मी मांडलंय की माझं जीवन प्रवचन कीर्तन म्हणजे माझं जीवन आहे. ते ज्या दिवशी संपलं त्या दिवशी बाबा महाराजांचा पूर्णविराम झाला, नाही का? हो, हे रोज संध्याकाळी 7 वाजता डॉक्टरनी वेळ दिली आम्हाला की 7 वाजता हा घोट घेत चला औषधाचा. 7चं वेळ दिलेला आहे, बरोबर 7चं वेळ चुकत नाही. त्या वेळेला ती गोळी घेतली आणि एरवी सुद्धा 365 दिवस याच वेळात आहे, कधी 6 कधी 7, वेळ चुकत नाही आणि आरोग्य बिघडत नाही. शरीराचं मागे पुढे होतं पण मनाचं बिघडत नाही, बरं का? सामान्य माणूस मनाचं संतुलन लगेच बिघडून ठेवतो. याचा अर्थ चांगले वाईट मनात विचार येत नाहीत असं नव्हे, पण वाईट विचार पुढे आले तर त्यांना मागे टाकतो आणि चांगले विचार पुढे ढकलतो. म्हणून निवांत आहे, समाधानात आहे. तुम्ही काय करता? चांगल्या विचारांना खतपाणी घालत नाही आणि नको त्याला खतपाणी घालता. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्ही सुखी राहत नाही आणि दुसऱ्यालाही सुखाने जगून देत नाही. अध्यात्माकडे आपण वळल्यानंतर आपल्या अंतरंगामध्ये पालट होणं अत्यंत महत्वाचं आहे, नाही का? देव समोर असला म्हणून उपयोग नाही आहे, तुमच्या अंतरात पालट झाला पाहिजे. अर्जुनाच्या समोर देव होता, 125 वर्ष, 125व्या वर्षी गीता सांगितली आणि 100च्या आसपास अर्जुन होता, बरं का? पण गीतेचं तत्वज्ञान ऐकल्यानंतर वृत्तीमध्ये पालट झाला आणि वृत्तीमध्ये पालट होणं हाच परमार्थ आहे. देव भेटणं हा काहीही भाग नाही आहे. आणि म्हणून आता इथे शब्द कसा आला? चित्त तत्वाचा विलास म्हटल्यानंतर देव भेटायचा आला कुठं? त्या विलासातला तुम्ही भाग आहात आणि अर्धा मुर्धा भाग नाही, संपूर्ण जीवन हा प्रभू प्रेमाचा विलासच आहे. कुठे आली माया? माणसं म्हणतात माया 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 माया, दुसऱ्याने शब्द वापरला म्हणून तुम्ही वापरता. कोणी कशातच अडकला नाही, फक्त दिवस आला नाही. माझं बोलणं कळलं? की ज्याची 20,000 कोटीची इस्टेट आहे, 40,000 कोटीची इस्टेट आहे, पण दिवस आल्यानंतर कोणीही मागे टिकत नाही, सगळ्यावर पाणी सोडूनच जावं लागतं. काय? तसं नीट लक्षात घ्या की इथे काल जी ओवी आपली ओवी संपली, ये स्फूर्ती कडोनी नाही स्फूर्ती मात्रा वाचोनी तरी कौण काय दिसोनी देखत असे. या स्फूर्ती व्यतिरिक्त या जगतात दुसरं काही नाही. स्फूर्ती, स्फुरण. स्फूर्ती शब्दाचा अर्थ काय? स्फुरण, स्फुरण. बघा आता इथे बसल्यानंतर योग्य ते स्फूर्त, बरं का? सतत काही नाही काहीतरी विचार आहेत, काहीतरी स्फुरण आतमध्ये चालूच आहे, बरोबर आहे ना? हां, तसं इथे बसल्यानंतर योग्य ते स्फूर्त म्हणून रोज पहिल्या दिवसापासून माणसं येत आहेत. हे माझं स्फुरण आहे का? नाही, सत्तेचं स्फुरण आहे. मोठं अवघड आहे बरं का हे. हां, तुम्हाला वाटतं हा आमच्या बुद्धीचा प्रकार आहे, बिलकुल नाही. त्यात स्फूर्त ही त्याची कृपा आहे. तसं असं म्हणून काही अमक्याला चढणं अमकं काय नाव घेतलं असं काही नाही. आमचे डॉक्टर समोर बसलेत, बरं का? होमिओपॅथीमध्ये
त्यांनी लहान वयात खूप मोठं नाव कमवलं. पण त्यांचे जे औषधाचे शब्द आहेत ना, ते इतके अवघड आहेत की मला तर काही कळतच नाही त्यातलं. आणि मला असं वाटतं की एवढे लांबचे स्पेलिंग, एवढी औषधं लक्षात कसे ठेवतात. नाना प्रकारचे पेशंट येतात, नाना रोगी येतात, पण ते आलं की त्यावेळेला ते औषध स्फुरतं आणि मग ठरतं डॉक्टरच्या हाताला गुण आहे. बरोबर आहे. हाताला गुण आहे शब्दाचा अर्थ काय, त्यावेळेला तो नेमकं स्फुरतो. नाही तर मग असं सांगितलं जातं, जरा 2 दिवस विचार करतो आणि मग मी विचार करून तुम्हाला सांगतो. मग तो मनुष्य बाहेर, जरा इकडे इकडे, आठवलं. अहो ती नावच विचित्र आहेत. ती लक्षात राहणं सुद्धा. एक लक्षात ठेवा, एक ओवी मागे सांगितली होती, कृपा कशी आहे, जयाचे नि कृपा कटाक्षे, आलक्ष्य लक्ष्ये वीण लक्ष्ये. आलक्ष्य लक्षावर तुमच्या लक्षात न येता येतं. काय कळलं? तुम्ही म्हणता एखादी गोष्ट मला आठवली, आठवली म्हणजे कशी आठवली, कशी आठवली ते तुम्हाला कळतच नाही. कशी आठवली ते कळतच नाही, न कळता आठवतं. जयाचे नि कृपा कटाक्षे, आलक्ष्य लक्ष्ये वीण लक्ष्ये. तुमच्या लक्षात न येता लक्षात येतं. हे पक्क लक्षात ठेवा. हे कशाचं लक्षण आहे? स्फुरण, सत्तेचं. नाही का? लक्षात येते का तुमच्या? यांनी तसंच सांगितलं होतं, त्यांनी तसंच सांगितलं होतं. याच्यामध्ये मला असं वाटतं ज्ञानोबारायाला कुठेतरी म्हणजे नवीन काही सांगितलं. एका मोठ्या माणसाला मी विचारलं, ज्ञानोबारायांच्या तत्वज्ञानाबद्दल काय सांगायचं आहे? ते म्हणाले स्वतंत्र तत्वज्ञान काही त्यांनी सांगितलं नाही, ते पूर्वी होतं, फक्त ते स्वतंत्र प्रज्ञ होते. म्हणजे ज्ञानोबारायाचं श्रेष्ठत्व मला काही जास्ती बोलायचं नाही. शेवटी कोहिनूर हिरा तो कोहिनूर हिराच. मिठाने किती जरी साखरेबरोबर बरोबरी करायची म्हटलं तरी ते गोड काही लागणार नाही, खारटच लागणार. जसं ज्ञानोबाराय ते ज्ञानोबाराय, त्यांचं तत्वज्ञान ते त्यांचं तत्वज्ञान, आणि म्हणून माऊली पदापर्यंत जाऊन पोचले. ज्या माणसाला आपण भेटलो, ज्याच्याशी व्यावहारिक दृष्टिकोनातून काही कार्यातून संबंध आला, त्याच्याबद्दल आपुलकी प्रेम वाटणं स्वाभाविक आहे. पण 750 वर्ष होऊन गेली, या व्यक्तीला आपण बघितलं नाही, किंबहुना त्यांचं कार्य सुद्धा अजून आम्हाला नीट समजत नाही, नामे अमृत अनुभव समजत नाही. माझं बोलणं कळलं का? भिंत चालवली आहे सगळ्याला माहिती आहे, पण त्याच्याबद्दल पुन्हा दुमत आहेत. अंधश्रद्धावाले म्हणतात भिंत चालवली नाही. ठीक आहे, चर्चा करायचं काही कारण नाही. मी आयुष्यात कोणत्याच वादात पडत नाही, अलिप्त राहत असतो. वाद करायचं काही कारण नाही. तुम्हाला वाटलं नाही चालू, नाही बोललं, सोडून द्या ना, काय प्रश्न आहे? रेड्याला बोलवला नाही बोलवला, संपला, संपलं. आमच्या बाबतीत बोलवला, तुमच्या बाबतीत नाही बोलवला, नाही समजलं तुम्हाला, ठीक आहे. नाही पण हे अज्ञान नाही, मग बरं ठीक आहे, आम्ही अज्ञानी आहोत. भोळसट म्हणा, म्हणजे अतिशहाणं होण्यापेक्षा भोळसट असणं काही वाईट नाही. पण तुकाराम महाराज म्हणाले, भोळा शब्दाचा अर्थ मोठ्या गमतीने सांगितलं. तुका म्हणे भोळा पण जिंकू जाणे कळी काळा. तुका म्हणे भोळा पण जिंकू जाणे कळी काळा. ही जी तुकोबारायांनी व्याख्या केली अतिसुंदर आहे. आणि म्हणून कोणी माया म्हटलं, कोणी मिथ्या म्हटलं, कोणी नाशिवंत म्हटलं, ज्ञानोबाराय म्हणाले नव्हे, हा सगळा प्रभूचा खेळ आहे, प्रभूचा खेळ आहे. आता हा दृष्टिकोनच मोठा कौतुकाचा आहे. म्हणून काल सांगितलं की त्यांच्या तत्वज्ञानाचंच नाव आहे चितविलास. काल सांगितलं होतं, पुन्हा रिपीट करतो, विलास या शब्दाचं परमार्थिक लोकांना वावडा आहे. ते म्हणतात वैराग्य असायला पाहिजे, अमका असायला पाहिजे. पण ज्ञानोबारायाच्या तत्वज्ञानाचा शब्द असा आहे चित विलास, म्हणजे जगत हा सर्वात चित तत्वाचा विलास आहे. पावसाळ्यात पाऊस पडतो, नदी नाले वाहतात, बरं का,
पुण्याच्या पुलावरून पाणी गेलं की माणसं बघायला धावतात, जणू काही नवीनच पाणी बघितलं. पण असं पाणी चाललंय त्याच्यात कौतुक नाही, पण धो धो वाहतो तो विलास आहे त्या पाण्याचा. त्या पाण्याचा विलास बघायला माणसं जातात, ब्रिजवर उभे राहतात, बघतात काय पाणी काय पाणी काय पाणी काय पाणी. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये विलास आहे बरं का. म्हणून नीट लक्षात घ्या की तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून, इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, एक पेसिमिस्ट आणि एक ऑप्टिमिस्ट. एक चांगल्या दृष्टिकोनातून बघतो आणि एक नेहमी वाकड्या दृष्टिकोनातून बघतो. परमार्थामध्ये वाकड्या दृष्टिकोनातून बघू नाही, पण प्रवचन ऐकून सुद्धा वाकडी दृष्टी जात नाही, कीर्तन ऐकून सुद्धा जात नाही, आयुष्य गेलं तरी दृष्टी जात नाही. तेव्हा महत्वाचा मुद्दा नीट लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचं. आता समजा आपण वारीला जातो, जे वारकरी आहेत, ज्ञानोबा तुकोबाबद्दल प्रेम आहे, त्यांना वारीचं कौतुक आहे. बाकीचे म्हणतील हे फुकट वेळ घालवत आहेत. एखादा तरुण मुलगा वारीला येऊ लागला तर मला माहिती आहे त्याच्या घरच्या लोकांनी त्याला असं सांगितलं, हे काय वय आहे का तुझं वाऱ्या करायचं? मग नेमकं काय करायचं वय आहे हे एकदा तरी ठरवा. म्हणजे मोटरसायकलवर बसून धाड धाड धाडून पिणं हे वय आहे का? वयाचा विचार करून कधी परमार्थ कोणी केला नाही, आणि वयाचा विचार करून जर परमार्थ केला असता तो 16 ते 20 वर्षाच्या काळामध्ये अमृतानुभव लेण्याची गरज नव्हती. अमृत तत्वाचा अनुभव ज्यांना आला ते ज्ञानोबाराया वयाच्या 16व्या वर्षी. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ, अनेक अभंग, केवढं वाङ्मय निर्माण केलं. आता मी बोलतोय चट 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 चट, प्रत्येक शब्द बोलण्याच्या अगोदर ते स्फुरण आहे. स्फुरण आहे म्हणून योग्य शब्द बाहेर पडतायत. मन मंदिरा, गजर भक्तीचा.